हाय, मी नीलम. मनासंबंधी सर्वजण खूप काही बोलत असतात, कविता करतात, लेखन करतात, बरंच काही करतात आणि सर्वजण व्यायामसुद्धा करतात शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी. पण मन तंदुरुस्त राहण्यासाठी आपण काय करता याचा कधी विचार केला आहे का? मनाचे सुद्धा स्नायू आहेत याची तरी आपल्याला कल्पना आहे का? तर आज मी जरा त्यासंबंधीच थोडं बोलणार आहे की आपण शरीराचे स्नायू स्ट्रॉंग करण्यासाठी त्याच्यासाठी व्यायाम, योग, मेडिटेशन, चालणे आणि कसल्या कसल्या प्रकारचे व्यायाम सगळं काही करत असतो, पौष्टिक खाणं वगैरे वगैरे वगैरे. परंतु मनाच्या संतुलनासाठी, त्याच्यामध्ये लवचिकता येण्यासाठी, त्याला ताकद देण्यासाठी आणि त्याला आपल्या मनाला स्वतःचं गुलाम बनवण्यासाठी आजपर्यंत आपण कधी काही प्रयत्न केला आहे का? नसेल केला तर आजचा माझा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की जरूर करा. की मी तर असं म्हणेन की आपण सगळेजण आपल्या शरीरातील आपल्या इंद्रियांचे गुलाम असतो. पण आपण जेव्हा मनासाठी आपण कामकाज करतो त्याच्यावर आपण जरा थोडं श्रम घेतो आणि त्याच्यासाठी त्या स्नायूंना जेव्हा बळकट करतो तेव्हा आपल्या मनावर आपली मांड येते, आपली हुकमत येते आणि आपल्या मनाला आपण गुलाम करून आपल्याला हवं तसं आपण त्याला वागवू शकतो. याची तुम्हाला कल्पना आहे का? आणि हा मी माझा स्वानुभव सांगते बरं का. तर त्याच्यामध्ये काय काय येईल मी सांगू तुम्हाला. मनाच्या स्नायूमध्ये एक मनाचे गुण, तुमच्या मनाची क्षमता काय आहे, स्वतःमध्ये कुठले गुण आहेत ते ओळखले पाहिजेत आणि ते ओळखून त्याच्यावर कामकाज करून ते तुम्हाला तुमचा जो काही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये करता येत असेल कन्वर्ट, तर तो तुम्ही केला तर तुमचा तो आनंद नक्कीच द्विगुणित होईल. आणि शिवाय तुमच्या मनामध्ये ज्या काही तुमच्या आतील ज्या इंटरनल गोष्टी म्हणजे कल्पना, तुमची कल्पकता किंवा तुमचं इंट्युशन पॉवर तीसुद्धा ॲटोमॅटिक त्याच्यामुळे वाढत जाते. हे सर्व करत असताना कधी कधी असं सुद्धा होतं की आपण खूप श्रम करतो, खूप श्रम करतो, खूप कष्ट करतो. अरे मी किती करतोय पण काही माझं होतच नाही. असं नसतं. कधी ना कधी आपली वेळ ही येतच असते. आपण फक्त एकदा हरलो, दोनदा हरलो, दहादा हरलो, ठीक आहे ना. 11व्यांदा तू कर, 11व्यांदा तरी तू जिंकशीलच ना. म्हणजे ह्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट शिकली पाहिजे ती आहे संयम. की तुम्ही पहिल्यांदा स्वतःला संयमात ठेवलं पाहिजे की नाही तुम्ही उगीच सुपर पॉवर होऊन आत्ताच्या जगामध्ये वाहतूक कोंडी आहे किंवा बाकीचे काहीतरी मेसेज आले, मेल आला, अमका आला, तमका आला, काहीतरी सहकार्याकडनं विलंब झाला, घरात काहीतरी झालं, याम आणि त्या 100 भानगडी असतात. तर त्या सगळ्यामध्ये आपलं डोकं असं बजबजून गेलेलं असतं. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आपली कार्यशक्ती आणि आपला संयम हा जर तुम्ही मजबूत ठेवला तर ते तुम्हाला नक्कीच सहाय्यभूत होईल. आणि हे करण्यासाठी अर्थात आपण नेहमी जो करतो श्वासोश्वासाचा तो तुम्ही सराव केला तर तुम्हाला त्याचा 100% फायदा होतो. डीप ब्रीदिंग करा, अगदी छान मोकळ्या हवेमध्ये फिरायला जा, त्याच्यानं तुमची जी काही कार्यक्षमता आहे ती नक्कीच उल्लसित होईल. आणि हे जेव्हा तुम्ही करणार तेव्हा नॅचरली तुमची एकाग्रता, चित्त, कॉन्सन्ट्रेशन हे वाढणार आहे. हे एखादी गोष्ट फुल कॉन्सन्ट्रेशननी करणे म्हणजेच मेडिटेशन आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये त्याची तुमची आवड असते किंवा ते करण्याची एक ओढ असते की नाही क्रिएटिव्हिटी असते की मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे, त्याच वेळेला तुम्ही त्या कलेवर किंवा तुमच्या कामावर 100% कॉन्सन्ट्रेशन करू शकता. आणि मगच तुमची ती जी काही गोष्ट, वस्तू असेल, जे काही ऑब्जेक्ट असेल किंवा एखादी काही तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही मार्गदर्शक असाल, काही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असाल तर ते तुमचं खुलून येतं. किंवा तुम्ही आतून जे बोलता तो आतून येणारा शब्द आणि तुम्ही समोर सबमिशन करणारा शब्द हा प्रत्येकाला कळत असतो, प्रत्येकाला ही ॲक्टिव्हिटी कळत असते. आणि मग त्यामुळं अर्थातच तुमच्या संभाषणावर, तुमच्या बोलण्यावर तुमचं ॲटोमॅटिक प्रभुत्व येतं. आणि मग त्याच्यामध्ये तुमचं जे चंचल मन आहे ते ॲटोमॅटिकच हळूहळू तुमचं ते सेटल होत जातं. आणि हे सगळं करत असताना परत आणखी एका गोष्टीची आपल्याला जरूर लागेल की धैर्य, धडाडी. हे एखादं कार्य मांडलंय आणि ह्याच्यामध्ये ही अडचण आली आहे, ही अडचण आली आहे, ठीक आहे ना, अडचणी तरी येणारच, पण आपल्याला त्या क्रॉस करून पुढं जायचं आहे. मग कधीतरी त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी एखादं धाडस करायची गरज पडेल तर त्यावेळेला न घाबरता तुम्ही त्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. किंवा तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या शरीर तर मजबूत पाहिजे, पण तुम्ही मनाने जर स्ट्रॉंग असाल तर तुम्ही कच खाणार नाही आणि तर तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये जाणार नाहीत. तर तुम्ही उलट नाही हे असं आहे ना, हां
मग आता ह्याच्यावर मी काय केलं पाहिजे, ह्याच्यावर मी काय केलं पाहिजे, असा तुम्ही जेव्हा विचार कराल किंवा एखाद्याचा तुम्ही सल्ला घेऊ शकता किंवा एखादा आणि कोणीतरी तुम्हाला त्यामध्ये हेल्प करू शकतो, अशा पद्धतीनं तुम्ही त्या प्रश्नाकडे जेव्हा बघत जाल तेव्हा तुमचा तो प्रश्न सुटेल आणि हे सगळं मुख्य काय होईल, यामुळे तुमची भीती नाहीशी होईल. त्यामुळे तुमच्यामध्ये धैर्य आणि धडाडी ही असलीच पाहिजे. आणि मग जेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्ही तुमचा नवीन मुद्दा मांडत असाल किंवा असेल तर त्यावेळेला पहिल्यांदा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की नाही, हे 100% मला माहिती आहे की हे असंच आहे, असंच होणार. हे जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्सने बोलाल तेव्हा ते समोरच्याला ते बरोबर पटत असतं, कारण अर्थात काही गोष्टीमध्ये स्वानुभव हा माणसाचा असतोच. बरं, हे सगळं करत असताना आपण प्रत्येक गोष्टीत फक्त मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला असं करायचं आहे असंही करून चालत नाही. तर जेव्हा आपण ग्रुपमध्ये काम करत असतो किंवा आपल्या वातावरणामध्ये आजूबाजूला आपल्या भोवती समाज असतो, माणसं असतात, मित्रमैत्रिणी असतात, संबंधित असतात, तर ज्यांच्याबरोबर आपण काम करत आहोत त्यांचीसुद्धा मानसिकता आपल्याला आपल्याला जाणून घ्यावी लागते. कधीतरी आपल्याला दुसऱ्याच्या मनातसुद्धा डोकावण्याची क्षमता हवी असते आणि ती क्षमतासुद्धा तुम्ही कधी निर्माण करू शकाल, तर जेव्हा तुमचं मन शांत असेल, संवेदनशील असेल, शांत असेल आणि त्याला तुमच्यामध्ये विचार करण्याची तेवढी ताकद असेल, मग ती ताकद तुम्ही स्वतःच ती मिळवू शकता ना. तर त्यासाठी तुम्हाला काय केलं, दुसरं काही करायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःमध्ये हा विश्वास वाढवू शकता. काही गैरसमज असतील तर ते काढून टाकू शकता आणि ह्या समोरच्यापेक्षा कधीतरी असं सुद्धा होऊ शकतं की मी असं सांगतोय आणि तो तसं का करतोय, तर तसं का म्हणतोय, हे सुद्धा आपण कधीतरी जाणून घेतलं पाहिजे की प्रत्येक वेळेलाच तुम्ही हेकेखोरपणा मी म्हणतो तेच खरं असंही म्हणून उपयोग नाही. आणि हे सर्व करत असताना अर्थातच कन्सिस्टन्सी, शिस्त, सातत्य ह्या गोष्टी तुमच्यामध्ये असल्याच पाहिजेत, तरच तुम्ही एखादं काहीतरी समोर तुम्ही ठेवलेलं आहे की नाही बाबा हे माझं एम आहे, हे मला मिळवायचं आहे, हे मला मिळवायचं आहे, तर तो सातत्य तुमच्या डोक्यामध्ये ते सारखं त्याचं चाललं पाहिजे चक्र की हे मला मिळवायचं आहे, हे मला मिळवायचं आहे. मग ते मिळवण्यासाठी तुमच्यामध्ये सातत्य पाहिजे आणि सातत्य कधी येणार, जर तुमच्यामध्ये शिस्त असेल तर. त्यामुळे तुमच्या म्हणजे रोजच्या दिनक्रमामध्ये सुद्धा जेव्हा शिस्त येते तेव्हा ॲटोमॅटिक तुमच्या कामकाजामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये ही शिस्त येतच जाते आणि ॲटोमॅटिक तुमच्या मनाची ही जडणघडण आहे ही तुम्ही त्या पद्धतीनं घडवत असता. कधीतरी मग तो व्यायाम असेल का, मनाची शिस्त असेल का, योग्य निर्णय घेणं असेल का, कुठे जाणे येणं असेल का, संसार आणि तुमचा बिझनेस ह्या दोन्हीची एकत्रित सांगड घालणे असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हे आवश्यकच आहे. तरच तुम्ही सगळ्यांच्याबरोबर आनंदी राहू शकाल, प्रेम, आदर सर्व काही मिळवू शकाल. स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स जो आहे त्याच्यामुळे लोकांच्यामध्ये तुमची लोकप्रियता वाढेल, तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि शिवाय संयम, एकाग्रता, धैर्य, करुणा आणि शिस्त हे जे काही मनाचे 5 आधारस्तंभ आहेत, हेच मानसभान आहेत. आणि ह्याच्याबरोबर अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्ही मनासाठी करू शकता. शेवटी काय आहे, तुमचं मन स्ट्रॉंग तर तुम्ही येस आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, हो मी करू शकते, मला जमणार, असं तुम्ही जेव्हा ठरवाल तेव्हा ऑटोमॅटिक तुमचं एक पाऊल पुढं पडलेलं असतं. आणि असंच तुम्ही जेव्हा एक पाऊल पुढे जात राहाल तेव्हा मग तुमचं एम तुमच्या समोरच हजर आहे, ते तुमच्या स्वागताला तयारच आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनालासुद्धा थोडीशी शिस्त लावण्याचा प्रयत्न करा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा. माझ्या आजपर्यंतच्या व्हिडिओच्याबद्दल तुम्ही नक्की मला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी तुम्ही माझं चॅनल नेहमीच बघत राहा. धन्यवाद.